नमस्कार, शालिनी क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळीच्या एकदा पुन्हा हार्दिक शुभेच्छा. मी हे चकल्याचं प्रीमिक्स घेतलं होतं 2 ग्लास. यामध्ये 2 ग्लास तांदूळ होते, 1 ग्लास चणा डाळ आहे, 1 वाटी उडदाची डाळ आहे, 1 वाटी मुगाची डाळ आहे, अर्धी वाटी साबुदाणा आहे, अर्धी वाटी जाड पोहे आहे आणि त्यात धने आणि जिरे घातले होतं. ते सगळं आता भाजून चक्कीवरून दळून आणलेले आहे. आणि यामध्ये टाकण्यासाठी आता 2 चम्मच तिखट होतं, 1 चम्मच मीठ आहे, अर्धी चम्मच हळद आहे, अर्धी वाटी तीळ आहे, 2 चमचे ओवा आहे. हे सगळं टाकलेलं आहे. आणि हे बघा, यामध्ये आता 3 मिरची आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहे आणि गोड लिंबाचे पान टाकले होते थोडे. हे आपण मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलं. तुम्ही आता 2 ग्लास पीठ असल्यामुळे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि हे सगळं साहित्य आता या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, मी टाकून घेत आहे सगळं. तिखट, मीठ, हळद, ओवा आणि तीळ आहे. आणि यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल टाकल्यामुळे थोडी चटणी शिजायला मदत होईल. आणि यामध्ये आता आपण हे मिक्सरमधून जे वाटण काढून घेतलं होतं, याचं लसण आणि हिरवी मिरची आणि गोडलिंबाच्या पाल्याचं, ते टाकून घेतलं आहे. आणि हे टाकल्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आपण. आणि हे बघा, आता गॅस चालूच आहे आपला. आता ही उकळी येईल थोड्या वेळानं. यामध्ये असलेलं पाणी थोडंसं टाकून घ्यायचं भांड्यातलं. आणि हे उकळी आल्यानंतर यामध्ये थोडं तेल टाकायचं. तरी आपण 2 चमचे अंदाजे तेल टाकलेलं होतं याच्यामध्ये. आता हे तेल टाकून झाल्यानंतर या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ आणि घेऊन येणार आहे. त्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे बघा, हे पाणी चांगलं उकळलेलं आहे. यामध्ये हे 2 ग्लास जे प्रीमिक्स आपण तयार केलेलं होतं, तांदूळ धुवून भाजून वगैरे, ते सगळं आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तांदूळ आणि चणा डाळ, तांदूळ भाजून घेतले होते धुवून छान. आणि चणा डाळ पण चांगली पुसून घेतली होती पाण्याने, कपड्याने पुसून घ्यायची आहे त्याला. आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ पण पाण्यानं पुसूनच घेतली होती. कपड्याने छान पुसून घ्यायची पाणी लावून. पण भाजून घेतलं होतं पूर्ण चांगलं. आणि यामध्ये धने जिरे टाकलेलं होतं, त्यामुळे याच्यात धने जिरे पावडर टाकायची गरज नाही. आता हे आपल्याला एक वाफ काढायची आहे. गॅस बंद केलेला होता आणि असं झाकून ठेवायचं 2 मिनिट. 2 मिनिटानंतर आता हे प्रीमिक्स पूर्ण गरम आहे. हे आपण आता एका परातीत काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि काढून घेतल्यानंतर याला चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे. हे बघा, मी पूर्ण काढून घेत आहे आता. या गंजातलं पूर्ण प्रीमिक्स हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि काढून घेतल्यानंतर ही थोडं गरमच असेल, म्हणून कोमट झाल्यावर चमचच्या साहाय्याने आपण पूर्ण असं कोमट करण्याचा प्रयत्न करायचा याला. आणि कोमट झाल्यानंतर मग हाताने त्याला चांगलं मळून घ्यायचं. पाणी घ्यायचं अजून थोडंसं, आणि पाणी घेऊन त्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. चांगल्या पद्धतीनं पूर्ण असं मळून घ्यायचं हाताने. हे बघा, थोडं पाणी टाकत चला आणि चांगलं मळून घ्या ते पीठ. त्यामध्ये काही गाठी पण असू शकतात. पूर्ण पीठ छान प्लेन झालं पाहिजे चकलीचं हे. आणि असं पूर्ण चांगल्या पद्धतीने हाताने मळून एक गोळा बनवायचा आहे आपल्याला त्याचा. आणि हा गोळा बनवल्यानंतर हे बघा, असं पूर्ण पीठ मी मळून घेतलेलं होतं. आणि असा गोळा करायचा लांब, पूर्ण असा लांब गोळा करून तो साच्यामध्ये भरायचा आहे आपल्याला. तर आता त्यासाठी आपण साचा घेणार आहोत चकलीचा. या साच्याने मी आधी पण चकल्या केलेल्या होत्या, त्यामुळे थोडा तुम्हाला भरलेला दिसेल. मला व्हिडिओ काढण्यासाठी पाहिजे होता म्हणून मी हे आता घेतला असा साचा. यामध्ये पूर्ण हे असं पीठ भरून घ्यायचं आहे.
आणि पूर्ण पीठ भरून घेतल्यानंतर एका ताटामध्ये असा पेपर टाकायचा. तुम्ही बटर पेपरसुद्धा टाकू शकता. हा साचा असा पूर्ण लावून घ्यायचा चांगला. आणि जी चकलीची प्लेट आहे ती लावायची साच्याला. आणि हे पूर्ण असं साचा पूर्ण चांगला लावून घ्यायचा आहे. आणि यामधून आता आपल्याला चकली पाडायची आहे साच्यातून. हे बघा, आता अशी चकली आपण करून घ्यायची आहे साच्यातून. हे बघा, एक चकली मी करून दाखवत आहे. अशी चकली पाडून घ्यायची आहे. तुम्ही पूर्ण अशाच चकल्या करून घ्या. आणि त्यानंतर आपण तेल गरम करून त्या तळणार आहोत. हे बघा, पूर्ण अशी चकली करून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि सहज आणि सोपे पूर्ण. त्यासाठी हे बघा, अशा चकल्या तुम्ही छान करून घ्या. काटेदार चकल्या होतात तुमच्या. बिलकुल चकली फसणार नाही तुमची. नाहीतर कोणत्या चकलीत तेल खूप पकडते. हे बघा, जेवढी मोठी कराल तेवढी मोठी चकली होईल. आणि याला चिकटपणा पण खूप आहे जास्त, त्यामुळे ते तुटणार नाही. बस अशा चकल्या करून घ्यायच्या आपल्याला. एकदा कढईत तेल गरम झालं की मग चकल्या टाकण्यास सोपी जातात. म्हणून मी सगळ्या अशा पिळून घेतलेल्या आहे चकल्या. आणि मग एका वेळेस तळणार आहे. हे बघा, जवळून दाखवत आहे किती काटेदार चकली झालेली आहे आपली. आता हे तेल गरम झालेलं होतं. तेल एकदम थंड पण घेऊ नका तुम्ही. आणि एकदम गरम पण नाही, नाहीतर चकली बाहेरून जळेल, आतून कच्ची राहील. त्यामुळे तेल गरम होऊ द्यायचं. गॅस मीडियम साईज करायचा. आणि चकल्या ह्या मीडियम साईजवर तळून घ्यायच्या. तेल गरम असतात त्यामुळे आतून पण चकली छान शिजून येईल तुमची. आणि हे बघा, मी 4 चकल्या टाकलेल्या आहे याच्यामध्ये. आता आपण याच्यात थोडे हे वरचे बुडबुडे कमी झाले की चकली पलटी करून घेणार आहे आपण. पलटवून घ्यायच्या ह्या चकल्या पूर्ण. हे बघा, बिलकुल तुटत नाही आहे चकल्या. छान पलटवून घ्यायच्या आणि लालसर आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. हे बघा, सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहे. आणि याची प्रोसेस चालू राहते, त्यामुळे लवकर काढून घ्यायच्या ह्या. नाहीतर ह्या जास्त जर आपण लाल होतपर्यंत तळल्या तर ते जळल्यासारख्या होईल. म्हणून हे बघा, किती छान चकल्या झालेल्या आहे. बघू शकता तुम्ही. ह्या पण आता दुसऱ्या टाकून घेतलेल्या आहे मी त्यामध्ये. हे बघा, किती छान त्याच्यावरचे बुडबुडे कमी झाले. तेव्हा आपण पूर्ण पलटवून घ्यायच्या चकल्या. हे जेव्हा शिजत येते ना, त्यावेळेस यावरचे जे बुडबुडे असतात ते पूर्ण कमी होऊन जातात. मग तेव्हा समजायचं की चकली आपली शिजत आली आहे म्हणून. हे बघा, किती छान चकल्या आपल्या निघालेल्या आहे. बघू शकता तुम्ही. जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.